नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोलाडला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत कोलाडचा ब्रिज. आणि लास्टच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण कोलाडच्या ब्रिजच्या वेगवेगळ्या व्हिडिओ केल्या होत्या किंवा AI चा वापर करून कोलाडचा ब्रिज कसा असेल ते सुद्धा दाखवलं होतं. आणि आत्ता काम पूर्ण झालेलं नाही आहे, पण आपण बघूयात किती प्रवास करता येतो आहे. जो मिडलचा ब्रिज आहे त्याचं काम बाकी राहिलेलं आहे. सो तोपर्यंत ह्या बाजूने सुद्धा जाऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा जाऊन कसं काम झालेलं आहे रस्त्याचं, म्हणजे किती काम बाकी आहे वगैरे ते सगळं पाहणार आहोत. तर चला तर आत्ता कोलाडच्या ब्रिजवरती जाऊन कसं काम झालेलं आहे ते पाहूया. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो कोलाडच्या फ्लायओव्हरवरती आणि आत्ता सध्या बंद आहे. काम चालू असल्यामुळे दोन्ही साईडनी तुम्ही पाहू शकता गाड्यांच्या लाईनी वगैरे लागल्या आहेत आणि संडे आहे त्यामुळे नक्कीच गर्दी आहे गाड्यांना. आणि आपण आत्ता इकडून पलीकडे जात आहोत. पलीकडं जाता येणार नाही कारण की मधल्या ब्रिजचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. तर जेवढं काम झालं आहे तेवढं आपण प्रवास करून दाखवणार आहोत. खूप जास्त काम झालेलं आहे. आता जर कंटिन्यूचं काम महिनाभर चाललं असतं ना तर ह्या महिन्यात कोलाडचा ब्रिजसुद्धा झाला असतं. मग आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि इकडे कोणीही काम करताना दिसत नाही आहे. आता नक्की याचं कारण काय ते विचारण्यासाठी सुद्धा इकडं कोणीही नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता किती कामं राहिलेली आहेत ती. जसं की लाईटचं काम बाकी आहे. इकडे साईडला उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता जे टोपले लावले आहेत त्यांना सिमेंटने फिलअपसुद्धा करायचे आहेत. तिथल्या मधल्या छोट्या मोठ्या ज्या झोपड्या वगैरे होत्या त्यासुद्धा काढलेल्या आहेत. नंतर रस्ता क्लिअर केला जाईल, रस्त्यावरती मार्किंग येईल, लाईटची कामं केली जातील. आता इकडे सुद्धा पाहू शकता की साईडचे जे टोपले आहेत सुरक्षेसाठी लावले जातात ते सुद्धा लावायचे बाकी आहेत ह्या साईडला. आणि आता आपण पोहोचलो त्या ब्रिजपर्यंत, मिडलचा ब्रिज ज्याच्या खालून गाड्या जाणार आहेत त्या ठिकाणी, आणि त्याचं काम बाकी आहे म्हणून हा आपल्याला सध्या वापरता येत नाही. आता इथून आपण खाली उतरूया गाडीच्या आणि खाली उतरून दाखवू की कसं कसं काम किती किती झालेलं आहे ते सगळं. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतच आहे की किती काम झालेलं आहे किती बाकी आहे ते. आता डाव्या साईडचं काम बऱ्यापैकी झाले आहेत, आपण तिकडे जाऊयात आणि त्या लेनने पलीकडे जाऊन किती झाले तर उजव्या साईडचं जो मधला पॅच असतो ना ब्रिज आणि फ्लायओव्हरच्या मधला, रस्त्याच्या मधला, त्याचं थोडं जोडायचं काम बाकी आहे इकडे उजव्या साईडला, म्हणून आपण डाव्या साईडला. इकडे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बाकी आहे ते. आता तेच काम ह्या साईडला झालेलं आहे डाव्या साईडच्या, म्हणून तिकडं आपण आलेलो आहोत आणि इकडून जाऊयात. रिसेंटलीच इकडंसुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की काम चालू होतं इकडचं, तर ते झालेलं आहे. आणि आता पुढे पलीकडे जाऊयात. पलीकडे म्हणजे पूर्ण जाता नाही, थोडं पुढे जाता येईल कारण का पुढचा जो रस्ता आहे त्याच्यासुद्धा असंच आहे. रस्ता आणि ब्रिजच्या मधली गॅप दोन्ही साईडसुद्धा भरलेली नाही. जेवढं काम झालं आहे तेवढं आपण जाऊन या व्हिडिओमध्ये पुढे दाखवूया. की तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला जो रस्ता गेला तो जातो कोलाडला, तो जातो रोहाला. आपण आता कोलाडमध्ये आहोत आणि सरळ जर पुढे रस्त्याने गेलो तर आपण जाऊ मुंबईला. तर असे रस्त्याची डायरेक्शन्स आहेत. आणि जी रोहाला जाण्याचा फाटा आहे त्यासाठीच हा ब्रिज वगैरे बांधलेला आहे या ठिकाणी. आणि समोर तुम्ही पाहू शकता की काम वगैरे चालू आहेत, पण आत्ता इथे काम करताना एकही माणूस दिसला नाही. की असाही एक माणूस दिसला नाही की त्याला आपण विचारून ॲक्च्युअल का काम बंद आहे, काय कंडिशन ते विचारू शकतो, असंही कोणी नव्हतं. काय कारण होतं काय माहिती, पण संडेच्या दिवशी आपण इथे व्हिडिओ शूट करायला आलो होतो. आणि इकडे सुद्धा थोडं पाहू शकता की पुढे रस्त्याचं काम किती झालेलं आहे आणि तिथे मध्ये गॅप आहे. आता ह्या ब्रिजमध्ये आणि रस्त्यामध्ये तर इथं मध्ये गॅप आहे त्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. त्यामुळे आपण रिटर्न जाऊयात आणि फिरून इथे येऊयात ह्या ठिकाणी आणि नंतर मग इथून पलीकडची सुरुवात करूयात. मगाशी आपण त्या साईडला तिकडे होतो, आता आपण इकडे आलेलो आहोत आणि इकडून आता पाहणार आहोत पुढे रस्त्याचं काम कसं आहे ते. तर पाठीमागच्या बाजूला बघितलं की तिकडे रस्त्याची लेवल वगैरे व्यवस्थित झाली आहे. त्याच्यात काही माती खडी वगैरे दिसत असली तरी तो फायनल रस्ता झालेला आहे. तो साफ करून डायरेक्ट त्यावरती आता मार्किंग वगैरे येणार आहे. तसं इकडे नाही, इकडे फक्त लेवल झालेली आहे. इकडे एक फायनल लेअर याची बाकी आहे. त्यानंतर मग साईड पट्ट्या येतील, मार्किंग येईल, साईडच्या सुरक्षेच्या भिंती येतील, लाईटचे पोल वगैरे येतील. त्यामुळे काम इकडं खूप जास्त आहे. जर कंटिन्यू 1 महिना जरी काम चाललं असतं ना तर इकडे काम झालं असतं, पण तसं त्यांनी चालू ठेवलं नाही. आता बंद आहे काम. आता बघावं लागेल कधी काम होतं आहे ते. लवकरात लवकर होण्याची आपण अपेक्षा करू, कारण का पावसाळ्यामध्ये कामाची गती खूपच स्लो होते आणि नंतर आपले सण चालू होतात, दिवाळी, दसरा. मग तेव्हा कोकणात येणाऱ्यांची गर्दी खूप जास्त असते आणि मग ट्रॅफिकसुद्धा खूप जास्त होतो. होप सो एका महिन्याचं काम नाही झालं तर नक्कीच
गणपती दिवाळीच्या नंतरच काम होईल.